नमस्कार. आता माझ्या ओपीडी मध्ये आल्या आहे रेखा यादव. यांची जस्ट 5 दिवसापूर्वी आम्ही फिशरवरती लेझर ट्रीटमेंट केली. यांना मोशनच्या नंतर खूप आग व्हायची, पेन व्हायचं, शौचालयाची जागा पण छोटी झालेली होती, ब्लिडिंग खूप व्हायचं आणि जवळपास एक 7-8 महिन्यापासून खूप त्रास होता. खूप सारे औषधं घेतली पण त्यांना काही आराम नाही पडला. नंतर शेवटी आम्ही लेझर ट्रीटमेंट केली आणि आता बघूया की लेझर नंतर पेशंट काय बोलत आहे, त्यांचं काय रिव्ह्यूज आहेत ते. गेल्या 6-7 महिन्यापासून मला पायल्सचा त्रास होता, पेन होतं, ब्लिडिंग होतं आणि ती जागा नेहमी ओली असायची ब्लिडिंगमुळे आणि भयंकर त्रास होता. पेन तर भरपूर असायचं आणि काही करायची इच्छा व्हायची नाही, बारीक बारीक ताप असायचा. डॉक्टर दीपक चौधरी यांची 6-7 महिन्यापासून ट्रीटमेंट घेतलेली आणि नंतर ऑपरेशन नंतर लेझर झालं आहे. आता मी ऑपरेशन झालेलं आहे आणि पूर्णपणे बरी झालेली आहे आणि ऑपरेशन झाल्याबरोबर 3-4 दिवसानंतरच मला एकदम बरं वाटलेलं आहे. मी एकदम ठीक झाली आणि नंतर 3-4 दिवसातच मी ऑफिस जॉईन करून कामाला पण जाते आहे आणि आता सध्या तरी काहीच त्रास नाही. ओके. मी नेहमीच म्हणतो की फिशर म्हणजे काय की आतून चेहरा पडणं. तर तुम्हाला जवळपास 7-8 महिन्यापासून फिशर झालं होतं, मोशनला कडक व्हायचं, आतून जखमा झाल्या होत्या. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेस ज्यांना फिशर असतं त्यांची जागा ही छोटी झालेली असते आणि छोटी झाल्यामुळे पेशंटला खूप मोशन करते वेळी खूप जोर द्यावा लागतो आणि जोर देऊन देऊन मग त्या ठिकाणी असणाऱ्या रक्तवाहिन्या फुगतात आणि मुडव्याचे मोड तयार होतात. आता बऱ्याच वेळेस मुडव्यात असेल, फिशर असेल, त्या ठिकाणी सर्जन कापाकापीची सर्जरी करतात, म्हणजे ओपन सर्जरी करतात. पण कापाकापी केल्यामुळे जखम खूप जास्त असते, टाके येतात आणि पेशंटला 15 ते 20 दिवस बेड रेस्ट घ्यावे लागते. तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की बाबा तुम्हाला जर फिशर असेल, पायल्स असेल, तुम्ही लेझर करा, कारण लेझरमध्ये कुठे कापाकापी होत नाही. तर तुमच्या समोरच पाहिजे. तुम्हाला पेन किती होतं ऑपरेशन नंतर? पेन काहीच नव्हतं, खूप कमी. बरोबर, पेन खूप कमी होतं. अर्धा दिवस आपला बरोबर ना. तर पेन खूप कमी होतं. तुम्हाला असं काही वाटतं की टाके वगैरे होते? टाके पण नव्हते, कारण टाके वगैरे काही नाही, एकदम व्यवस्थित झालं माझ्या मुलीचं ऑपरेशन. बरोबर. आणि पुढच्या दुसऱ्या दिवसापासून ते चालत फिरत होत्या. हो, सेकंड दिवसापासून ते चालत फिरत होत्या. बरोबर. म्हणजे कुठे पेन वगैरे जास्त असं पेन, सिव्हिअर पेन, जसं ओपन सर्जरीमध्ये जसं सिव्हिअर पेन असतं तसं काही पेन वगैरे काही जास्त नव्हतं, काहीच नव्हतं. आणि ड्रेसिंग पण तुम्ही काही केली नाही? काहीच नाही. ड्रेसिंग पण नाही केली ना? ड्रेसिंग पण नाही केली. फक्त 5 दिवसाची औषधं होती हॉस्पिटलने दिलेली, तीच घेतली. बरं. की 5 दिवसाचा आपण नंतर लेझर नंतर एक 5 दिवसांचं नॉर्मल 1-2-3 प्रकारचं औषध देतो, जेणेकरून ते जखम थोडीशी पटकन भरावी म्हणून. आणि गरम पाण्यात तुम्हाला बसायचं असतं, गरम पाण्यात 5-1 दिवस तुम्हाला बसायचं असतं. तर ओके, बरोबर. तर बघा, तुम्ही म्हणजे ऑपरेशन नंतर तुम्ही 2-3 दिवसामध्ये तुम्ही कामावर रुजू झाला. बघा, स्वतः पेशंट आहे की साधारण आपण कुठल्या दिवशी केलं होतं ऑपरेशन? 30 ऑक्टोबर. 30 ऑक्टोबर. बुधवारी केलं होतं. बुधवारी केलं होतं. बरोबर. तर तुम्हालाही समजा असं काही प्रॉब्लेम असेल की मोशन नंतर आग होत असेल किंवा ब्लिडिंग होत असेल किंवा मुडव्याचे मोठमोठे मस्ते असतील. तुम्हाला बघा, मुडव्याचे मस्ते पण होते. यांना मुडव्याचे मस्ते पण होते, जागा पण छोटी झालेली आणि फिशर पण होतं. म्हणजे मोशन नंतर त्यांना ब्लिडिंग खूप व्हायचं. बरोबर. ब्लिडिंग खूप झालं होतं मागे, खूप ब्लिडिंग होतं. आता लेझर नंतर काही ब्लिडिंग तुम्हाला होतंय? काही ब्लिडिंग पण काही नाहीये. ब्लिडिंग पण गेलं. पेन किती आहे आता? कसलाच त्रास नाही. मी तुम्हाला तेच बोलतोय की तुम्ही जर लेझर ट्रीटमेंट केलं तर तुम्हाला कुठेही कापाकापी होत नाही आणि सर्वात महत्वाचं की लेझरमध्ये कुठेही कापाकापी होत नाही. म्हणजे जे आपल्याला मोशनचं कंट्रोल सुटण्याचे जे टेन्शन असतं, जे रिस्क असते, ते लेझरमध्ये कुठेही नसते. कारण लेझरमध्ये आपण लेझर किरणांनी ते मुडव्याचे मोड आपण श्रिंक करतो. जसं ओपन सर्जरीमध्ये काय करतात की मुडव्याचे मोड पूर्ण कापून टाकतात आणि त्या ठिकाणी टाके घालतात. त्याला आपण हेमरॉइडेक्टोमी असं बोलतो. किंवा ज्यांची जागा ही छोटी असेल, म्हणजे लहान असेल, त्यांचा तो स्फिंक्टर कट करून ती जागा मोठी करतात. त्याला आपण स्फिंक्टरेक्टोमी असं बोलतो, म्हणजे कापाकापी. पण बघा, सर्वात महत्वाचं, मी मुडव्यात बघेंद्रावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. नावाचं आहे बघा, से नो टू सर्जरी. म्हणजे काय की तुम्हाला जर मुडव्यात असेल, तुम्हाला फिशर असेल, तुम्हाला कुठेही कापाकापी करायचं नाहीये. खूप छान पुस्तक आहे. मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. यात मी सर्व सांगितलेलं आहे की तुम्ही जर मुडव्यात बघेंद्रावरती किंवा फिशरवरती तुम्ही जर ओपन सर्जरी करता तर काय काय कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. त्याचे पेन असतं, कापाकापी होते, मोशनचं कंट्रोल सुटतं आणि सर्वात महत्वाचं की ओपन सर्जरी करून सुद्धा तो 6 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी तो पुन्हा रिकरन्स त्याच्यामध्ये आहे. लेझर का चांगलं आहे हे सगळं मी या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जर नक्कीच जर तुम्हाला मोशन नंतर आग होत असेल, ब्लिडिंग होत असेल, सारखं औषध घेऊन जर तुम्हाला
बरा वाटत नसेल किंवा सारखं ऑपरेशन करून जर तुमचा मुलगा बघितला पूर्णपणे मुळासकट जात नसेल तर तुम्ही मला नक्कीच कॉल करा. माझा नंबर आहे 9820125400. धन्यवाद.